विशाळगडावरील मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ल्याचा लातूरमध्ये तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून धरणे आंदोलन करून मुख्यमंत्र्यांकडे हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे। मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले। हल्लेखोरांवर UPA अंतर्गत कारवाई करा, निष्क्रिय आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या, जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये द्या यासारख्या काही मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या। आज ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे हा निदर्शन करण्यात आला। आमची या निदर्शनामार्फत हे मागणी आहे की कोल्हापूरच्या विशालगडमध्ये व गाजापूरमध्ये जे दंगाईयामार्फत जे नंगानाच करण्यात आलेला आहे त्या दंगाईयाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि ते कारवाई UAPA अंतर्गत करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। जे पीडित आहेत, ज्यांच्या घरांची नासधूस करण्यात आली आहे, ज्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे, ज्यांना नुकसान पोहोचवण्यात आलेलं आहे, त्या सर्वांना गव्हर्नमेंट मार्फत नुकसान भरपाई देण्यात यावी व ज्या दंगायांनी जे दंगल केली त्यांचा जो नेतृत्व करत होते त्या नेत्यांवरही कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी आज ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे आम्ही हे निदर्शने केलेली आहेत। पुढचं काय पाऊल असतं? जर त्या दंगायांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात नाही आली तर येणाऱ्या शुक्रवारी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन तर्फे एक भव्य निदर्शन व धरणा प्रदर्शन करण्यात येणार आहे।